नमस्कार, मी डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ, ओम साई हॉस्पिटल, हर्सुल, छत्रपती संभाजीनगर. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल म्हणजेच आय पिल, अनवॉन्टेड 72, मॉर्निंग आफ्टर पिल या सगळ्या गोळ्या इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलच्या श्रेणीत येतात. याच्या नावातच इमर्जन्सी लिहिले आहे, म्हणजे याला रेग्युलर वापरता येणार नाही, फक्त कधीतरी इमर्जन्सीमध्ये कामात येणाऱ्या गोळ्या. जर कधी तुमच्या नियमित गर्भनिरोधक पद्धती म्हणजे रेग्युलर कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड जर फेल झाल्या, जसे कॉन्डम फाटले, रेग्युलर महिन्याच्या गोळ्या एक किंवा दोनपेक्षा जास्त दिवसापेक्षा जास्त विसरण्यात आल्या किंवा अनियोजित असुरक्षित संबंध झाले, तरच गर्भधारणा रोखण्यासाठी या पिलचा वापर केला जातो. पिल तुम्हाला जितक्या लवकर होता येईल तितक्या लवकर 72 तासाच्या आत घेणे आवश्यक आहे. अनियोजित गर्भधारणा रोकायला या मदत करतात. इमर्जन्सी असल्यामुळे याचे जे हॉर्मोनचे डोस असतात तेही जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे याचे साईड इफेक्ट्स पण जास्त असतात. यासाठी या पिलचा रेग्युलर वापर करू नये. आता काही प्रश्न असे असतात की जर या पिल वारंवार घेण्यात आल्या तर पुढे चालून गर्भधारणा राहण्यास काही प्रॉब्लेम येतात का? तर खरं तर कायमस्वरूपी नाही, पण जे या पिलचे साईड इफेक्ट्स आहे, जसे हॉर्मोन्समध्ये असंतुलनता, अनियमित मासिक पाळी, अनियमित रक्तस्राव, मासिक पाळीमध्ये बदल, अंगावरून पाळीमध्ये अति रक्तस्राव, पाळी मागे पुढे होणे, इर्रेग्युलर होणे, यामुळे तात्पुरत्या स्वरूपात गर्भधारणा राहण्यास समस्या येऊ शकतात. आय पिलचे दुसरे साईड इफेक्ट्स म्हणजे मळमळ होणे, उलटी, डोकेदुखी, चिडचिडपणा किंवा मूड बदलणे, मूड स्विंग्स होणे, स्तनात जडपणा येणे. या पिल फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन थांबवतात आणि या पिलचे त्यामुळे फेलियर रेट्स पण जास्त असतात. त्यामुळे दीर्घकाल वारंवार गर्भधारणा रोखण्यासाठी जर या पिलचा वापर केला गेला तर एक्टोपिक गर्भधारणा राहण्याची जोखीम वाढते, म्हणजेच गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा राहण्याची जोखीम. इमर्जन्सी पिलचे दीर्घकालीन दुष्परिणाम ही नियमित गर्भनिरोधक गोळ्यांसारखेच असतात, जसे स्तनाच्या कर्करोगाचे धोके वाढणे, गर्भाशयाच्या ग्रीवेचा किंवा तोंडाचा कर्करोगाचे धोके वाढणे, मासिक पाळीमध्ये सतत असंतुलितपणा राहणे, वजन वाढणे, रक्ताच्या गुठळ्याचे होण्याचे धोके वाढणे, यकृताच्या रोगाचे होण्याचे धोके वाढणे. या पिल्स संक्रमित रोग म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस प्रिव्हेंट करत नाही. याने पिंपल्स व इतर स्किन प्रॉब्लेम्सही होऊ शकतात. जर गर्भधारणा पहिलेच राहिली असेल तर या पिल्स त्याला पाडत नाही. जर तुमचे वजन जास्त असेल तर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलचे फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. जर महिन्यातून एकापेक्षा जास्त वेळा किंवा दर महिन्याला तुम्हाला इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल घेण्याची वेळ येत असेल तर तुम्ही दुसऱ्या नियमित गर्भनिरोधक पद्धती वापरल्या पाहिजे, जसे इंट्रायुट्राइन कॉपर डिव्हाइस, कॉन्डम, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, DMPA इंजेक्शन, डिपॉट मिड्रॉक्झी प्रोजेस्ट्रॉन, जे 3-3 महिन्याला तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे इमर्जन्सी गर्भनिरोधक पिलचा वापर रेग्युलर पद्धतीसाठी करू नये. धन्यवाद.